प्रथम श्री स्वामी समर्थ। आधी मी मैत्रिणींना शब्द वापरायची, पण मला एक कमेंट आली होती रिसेंटली की फक्त मैत्रिणींनाच नको, म्हणून मग मी आता नमस्कार सगळ्यांना म्हणून वापरते। असो, चॅनल बघणारे बरेच लोक असतात, तर मग तुम्ही बघू शकत असाल, आता लक्षात आलंच असेल की आम्ही कुठे गेलो होतो ते। तर आम्ही गेलो होतो स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला। ॲक्च्युली गेलो होतो नंदेकडे, मग तिथून त्यांनी आम्हाला फिरायला नेलेलं। सो तर आम्ही गेलो होतो तिथे, छान अगदी मस्त असं प्रशस्त मोठंच आवार होतं। ही होती एंट्रन्स। मग इथे एंट्रन्समध्येच आम्ही थोडेफार फोटो क्लिक करायला घेतले। ऑब्व्हियसली फोटो काढणं तर आलंच। इथे आता एंटर झालेलं होतं आणि मग इथून पुढे जायचं होतं। इथे पण खूप छान वातावरण होतं आणि परिसर तर आजूबाजूचा स्वच्छ, नीट अँड क्लीन होता। इथे पण आम्ही एंट्रन्सला फोटो काढायला घेतलेत। ऑब्व्हियसली फोटो काढणं तर येतच। आजूबाजूला उन्हाळा असला तरी पण हिरवळ होती, अगदी मेंटेन ठेवलेलं होतं त्यांनी त्यांचं गार्डन जे होतं ते। आणि खूप मोठा परिसर आहे हा। जवळजवळ हे म्हणजे बसने आल्यानंतर, बस होत्या त्या पण AC, जिथं आपण मेन ठिकाणी उतरतो तिथून AC बसने आम्ही आलेलो होतो। आणि मग इथे उतरून परत गेटने, आणि हे होते एस्केलेटर्स। इथे ना जवळजवळ 1 किलोमीटरच्या अंतरावर हे असे एस्केलेटर दोन्ही बाजूला होते, जेणेकरून की आपण चालून थकणार नाहीत, फक्त उभं राहायचं, जसं की मॉलमध्ये वगैरे असतात जिने, त्या पद्धतीने इथे हे एस्केलेटर लावलेले होते। तर त्यावरून फक्त उभं राहून जायचं होतं। इथे ही मोदींची साईन होती, ती मी कॅप्चर केली आणि मग आम्ही आत आलो। आत AC होतं आणि वर्थ होतं, म्हणजे तिकीट थोडं वाटलं जास्त, पण ठीक आहे। ॲक्च्युली तिकीट थोडं कमी असायला हवं, कारण की हे पर्यटन स्थळ आहे आणि लाखो लोक इथे व्हिजिट करत असतात, तर त्या हिशोबाने सगळ्यांना अफोर्डेबल होईल अशा पद्धतीने त्यांचं तिकीट असावं। पण असो, तर त्यांनी तेवढा खर्चही केलेला आहे, मेंटेनही तसं ठेवलेलं होतं। ठिकठिकाणी पाण्याचे स्टॉल लावलेले होते, तेही बिस्लरी वॉटर होतं। आणि हा एक पुतळा होता, इथे पण फोटो सेशन चाललं होतं लोकांचं। तर आपल्याला माहीतच आहे की फोटो काढा आणि मग स्टेटसला लावतो कोणी काय। ही आमची स्मॉल ब्लॉगर, हिला तर मोबाईल मिळाला म्हणजे तिला मस्त ब्लॉगिंग करायला आवडतं, पण तेवढा मी तिला देत नाही। ही फ्लॉवर गार्डनमध्ये जात होतो आम्ही। तिथे स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहिल्यानंतर, स्टॅच्यू ऑफ युनिटी नंतर हे बाजूलाच त्यांचं फ्लॉवर गार्डन आहे। इथेही ऊन होतं आणि दिवसा गेलो होतो, सो खूपच ऊन लागत होतं, त्यामुळे जरा म्हणजे तकतक होत होती खूपच। बघू शकता हे आर्टिफिशियल फ्लावर्स होते आणि गार्डनचं नाव होतं युनिटी ग्लो गार्डन, असं त्या गार्डनचं नाव होतं। हा व्हिडिओ मुलीने शूट केलेला होता, त्यामुळे तो असा आडवा उभा असा आहे। सहज चालायचं, तिच्याकडे मोबाईल दिलेला होता, ती अधूनमधून शूट करत होती। तिथे फ्लावर गार्डन हे पण खूप छान आहे, पण हे ना रात्री खूप छान दिसतं मला। तिथे लाईट्स, या सगळ्या फ्लावर्समध्ये ॲनिमल्स होते, अजून काही तिथे, तर त्यांच्यामध्ये ना रात्री लाईट्स लावलेले असतात, तर ते लाईटमुळे खूप सुंदर दिसतं। आणि हे गार्डनही त्यांनी खूप छान मेंटेन ठेवलेलं होतं, स्वच्छता होती। खाण्यापिण्याच्या वस्तू अलाउड नव्हत्या, वॉटर बॉटल तेवढी आम्ही सोबत घेतलेली होती, कॅरी केलेली होती। बघू शकताय, हे बघू शकताय, रस्ते पण तुम्ही किती स्वच्छ दिसत आहेत। गार्डनही मस्त कट केलेलं, अगदी छान असं होतं। मुलं थकत होते मध्येच, त्यांना मुलगा जरा लहान असल्यामुळे त्याला धरावं पण लागत होतं। मग इथे पाणी प्यायला थांबलो, पाणी बिणी पिऊन झालं, पुन्हा आमचा प्रवास सुरू। छान आहे गार्डनही, आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीही हे एक आता ऐतिहासिक स्थळच बनलेलं आहे। त्यांनी ते बनवण्यासाठी पण बराच खर्च केलेला आहे। आणि ब्रॉन्झचा हा पुतळा होता, स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल यांचा। तो तिथे वरती गेल्यानंतर ना माझा ॲक्च्युली मोबाईल स्विच ऑफ झाला होता, तर बाकी मला तो पुतळावरती दाखवता आलं नाही। इथे हे फुलं बघत होती ती, अगदी सगळे रंगीबिरंगी येल्लो, असे विविध रंगाचे फुलं होते, येल्लो, ऑरेंज, रेड, आणि छान असे होते। तर व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा, तसंच व्हिडिओला कमेंटही करत राहा। इतक्या उन्हातही फुलं आणि झाडं अगदी टवटवीत दिसत होती। हे इथे ओरिजिनल सनफ्लावर होतं, बघू शकताय।
आणि हे होतं झिनियाचं फूल. बघा तिला जे आवडतं तिने जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला. सनफ्लावर दाखवण्याताना तिने जरा घाई केली. हे बघू शकता इथं दिसतंय आपल्याला अशा पद्धतीने मी हा पूर्ण एरिया कव्हर करण्याचा प्रयत्न केला, स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि फ्लावर गार्डन. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय आणि आपली काळजी घ्या.